नमस्कार मित्रांनो. मागच्या वेळेला आपण सर्किट ब्रेकरची माहिती घेतली होती. आता आज आपल्याला त्याचा पुढचा प्रकार म्हणजे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. अर्थ लिकेज सर्किट ब्रेकरमध्ये त्याची रचना, त्याचं कार्य आणि त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन हे आपण जाणून घेऊ. आता हे जे अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर आहे, या सर्किट ब्रेकरचा उपयोग घरामध्ये वायरिंगमध्ये कुठे होतो आणि कशासाठी होतो? तर जसं आपल्याला माहिती आहे की आपण ज्या वेळेला घरगुती उपकरणे वापरतो, तर अशा घरगुती उपकरणांमध्ये जसं फ्रीज, गिझर, हीटर, इस्त्री ही उपकरणं वापरत असताना त्या उपकरणामध्ये जेव्हा काही दोष निर्माण होतो तेव्हा त्यामधून लिकेज करंट वाहू लागतो आणि हा लिकेज करंट हा मिली ॲम्पियरमध्ये असतो आणि काही वेळा तो ॲम्पियरमधून सुद्धा क्षमतेने सुद्धा वाहतो. मात्र या मिली ॲम्पियर करंटवरती आपल्या घरात कार्यरत असणारे, वायरिंगमध्ये कार्यरत असणारे MCB किंवा फ्यूज हे कार्य करू शकत नाही, कारण तो प्रवाह अत्यंत कमी असतो. त्याचा अजून एक दोष असा आहे की या लिकेज करंटमुळे खर्च होणारी एनर्जी ही सुद्धा वाढते आणि त्यामुळे वीज बिल आपल्याला जास्त येऊ शकतं आणि यासोबतच आग लागण्याची शक्यतासुद्धा जास्त असते. आता या सर्वांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर या साधनाचा वापर केला जातो. आता याचे वर्गीकरण दोन प्रकारात केले जाते. एक म्हणजे व्होल्टेज ऑपरेटेड सर्किट ब्रेकर ELCB आणि करंट ऑपरेटेड ELCB. आता यामधील जे व्होल्टेज ऑपरेटेड आहे हा प्रकार हा सर्व ठिकाणी वापरला जात नाही. तर यामधील ब्रेकिंग सिस्टीम कशी काम करते, तर ही आपोआप म्हणजे ऑटोमॅटिक ऑपरेट होणारी असते. जेव्हा उपकरणाच्या धातुयुक्त भाग आणि जमिनीचा सामान्य दाब या दोघांमधील व्होल्टेज जेव्हा 24 व्होल्टपेक्षा जास्त असेल, त्याच वेळेला हा व्होल्टेज ऑपरेटेड ELCB काम करतो. याच्यामधला रिले त्यावेळेला ऑपरेट होतो आणि ट्रिपिंग सिस्टीम ही काम करते आणि ELCB ऑपरेट होतो. तर याचा उपयोग ज्या ठिकाणी इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल म्हणजे IEE रूलनुसार ज्या ठिकाणी आर्थिंग केलेले नसते किंवा त्याची आवश्यकता नसते, अशा कोणत्याही कच्च्या किंवा तात्पुरत्या सर्किटमध्ये याचा उपयोग केला जातो. आता दुसरा प्रकार जो आहे तो करंट ऑपरेटेड. हा करंट ऑपरेटेड ELCB हा अशा वेळेला सर्किटला कट करतो की जेव्हा कंडक्टरमधील वेक्टर म्हणजे वेगवेगळ्या ब्रँचमधल्या वेगवेगळ्या कंडक्टरमधून वाहणारा करंट यांची बेरीज ज्यावेळेला वेगवेगळी असते, म्हणजे सगळ्या कंडक्टरमधून जेव्हा वेगवेगळा करंट वाहत असेल, अशा वेळेला हा ऑपरेट होतो आणि हा सर्किटला ट्रिप करतो. आता व्होल्टेज ऑपरेटेडपेक्षाही करंट ऑपरेटेड हा प्रकार या ठिकाणी आपल्याला अत्यंत फायदेशीर असतो. या ठिकाणी एक कच्ची फिगर येथे छोटीशी एक आकृती आपल्याला दाखवलेली आहे. यामध्ये एक टोराइड आकाराची ही एक कोर या ठिकाणी आपल्याला दिसते. या कोरवरती 2 प्रायमरी वाइंडिंग बसवलेले असतात आणि एक सेकंडरी वाइंडिंग या ठिकाणी बसवलेली आहे आणि या सेकंडरी वाइंडिंगला रिले कॉईल बसवलेली असते. याच्याबद्दलची विस्तृत माहिती आपण पुढच्या आकृतीमध्ये बघत आहोत. आता याची रचना आपण थोडक्यात बघून घेऊ. रचनेमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की एक टोराइड आकाराची कोर या ठिकाणी बसवलेली असते. या कोरच्या दोन्ही भागावर 2 प्रायमरी वाइंडिंग असतात. त्यातील पहिली प्रायमरी वाइंडिंग ही फेजच्या सिरीजमध्ये असते आणि दुसरी प्रायमरी वाइंडिंग ही न्यूट्रल वायरच्या सिरीजमध्ये असते.
आता न्यूट्रल आणि फेज या दोन्ही वाइंडिंगवर बसवलेल्या प्रायमरी वाइंडिंग्स एकमेकींच्या विरुद्ध टर्न देऊन बसवलेल्या असतात. त्यामुळे दोघांमधून वाहणारा करंट हा वेगवेगळा असतो. आता त्याचं कार्य, ज्या वेळेला उपकरणामध्ये कोणताही दोष निर्माण होतो तेव्हा त्याचा फेजमधून आणि म्हणजे जोपर्यंत त्याच्यामध्ये दोष निर्माण होत नाही तोपर्यंत फेज वायरमधून आणि न्यूट्रल वायरमधून वाहणारा प्रवाह सारखाच असतो. म्हणजे जेवढा प्रवाह आपण त्याला दिलेला आहे तेवढाच तो परतीच्या मार्गातून वाहतो. त्यामुळे दोन्ही कॉईलमधून वाहणारा प्रवाह सारखा असतो. त्यामुळे दोघांमधून वाहणारा प्रवाहाची दिशा मात्र विरुद्ध असते आणि त्यामुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र हे सारख्याच क्षमतेचे आणि एकमेकांच्या विरुद्ध तयार होतात आणि या दोन्ही फ्लक्स एकमेकींना विरोध करून नष्ट होतात. त्यामुळे या टोराइड कोअरमधून कोणत्याही प्रकारच्या फ्लक्स या ठिकाणून वाहत नाहीत. मात्र ज्या वेळेला या उपकरणामध्ये काही दोष निर्माण होतो आणि लिकेज करंट जसा उदाहरणार्थ तयार झाला, तर हा लिकेज करंट ज्या वेळेला ग्राउंडमार्फत म्हणजे अर्थिंग वायरमार्फत वाहू लागेल किंवा अर्थिंग वायर जर नसेल उपकरणाला आणि अशा वेळेला आपल्या बॉडीचा स्पर्श त्या ठिकाणी झाला तर आपल्या शरीराच्या माध्यमातून जेव्हा प्रवाह जमिनीमध्ये वाहील तर अशा कोणत्याही वेळी न्यूट्रल वायरमधून वाहणारा प्रवाह पूर्णपणे व्हायचा थांबतो. अशा वेळेला एकाच प्रायमरी वाइंडिंगमधून प्रवाह वाहील आणि त्यामुळे त्याच प्रायमरी वाइंडिंगच्या निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषांना विरोध करणाऱ्या न्यूट्रलच्या चुंबकीय रेषा नसल्यामुळे संपूर्ण चुंबकीय रेषा या आता टोराइड आकाराच्या कोअरमधून व्हायला सुरुवात करतील. अशा वेळेला सेकंडरी कॉईलमध्ये चुंबकीय रेषा कट होऊन त्यात EMF निर्माण होतो, प्रवाह निर्माण होतो आणि हा प्रवाह मग रिले कॉईलला मिळून रिले कॉईल ही सर्किट ट्रिप करते किंवा ट्रिपिंग मेकॅनिझम या ठिकाणी ती ऑपरेट करते. तर अशा या छोट्याशा संपूर्ण प्रिन्सिपलवरती या ठिकाणी या ELCB काम करत असतो. तर या ठिकाणी आता तुम्हाला दिसतंय आकृतीमध्ये की ह्या दोन कॉईल या ठिकाणी इथे एकाच टोराइड आकाराच्या कोअरवरती एक प्रायमरी कॉईल आणि दुसरी सेकंडरी कॉईल, हा जो स्विच आहे म्हणजे स्ट्रिपिंग मेकॅनिझम आहे तिथून हा प्रायमरी वाइंडिंगला सप्लाय आलेला आहे, तो या ठिकाणी लोडला गेलेला आहे आणि लोडमार्फत न्यूट्रल वायर आणि त्याच्यावरती असणारी दुसरी प्रायमरी वाइंडिंग आणि हा त्याचा परतीचा मार्ग. तर अशा प्रकारे जेव्हा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा दोष नसेल लोडमध्ये त्यावेळेला हा ELCB काम करत नाही. मात्र जेव्हा याच्यामध्ये दोष निर्माण होतो तेव्हा संपूर्ण प्रवाह अर्थिंगमार्फत व्हायला सुरुवात होईल. अशा वेळेला प्रायमरी वाइंडिंग 2 किंवा प्रायमरी 2 मधून कोणत्याही प्रकारचा प्रवाह वाहण्याचा थांबतो. अशा वेळेला प्रायमरी 1 मधून फक्त प्रवाह वाहील आणि त्याच्यामार्फत निर्माण होणाऱ्या चुंबकीय रेषा या सेकंडरी कॉईलकडनं कट होतील आणि यामध्ये निर्माण होणारा प्रवाह रिले कॉईलला मिळतो आणि रिले कॉईल हा या ठिकाणी ट्रिपिंग मेकॅनिझम हा स्विच ट्रिप करते आणि अशा वेळेला हा ELCB काम करतो. आता या ELCBचं टेस्टिंग कसं घ्यावं म्हणजे IEE रूलनुसार याच्यामध्ये एक टेस्ट स्विच देणं आवश्यक असतं. टेस्ट स्विचचं काम काय तर हे सर्किट ब्रेकर जोडण्याआधी किंवा आपल्याला जेव्हा शंका येईल किंवा जेव्हा आपल्याला वाटेल त्यावेळेला आपण टेस्ट स्विच ऑपरेट करून हा ELCB काम करतो आहे की नाही याची खात्री करू शकतो. तर प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग यापैकी इथे एक टेस्ट स्विच आहे. हा टेस्ट स्विच फेज वायर टेस्ट रेजिस्टर मार्फत टेस्ट स्विच हा न्यूट्रल वायरला या ठिकाणी जोडलेला आपण बघत आहोत. ज्यावेळेला याचं टेस्टिंग घ्यायचं असतं त्यावेळेला टेस्ट स्विच हा पुश बटन आहे. ते पुश बटन जेव्हा दाबलं जातं त्यावेळेला टेस्ट रेजिस्टन्स मार्फत न्यूट्रलकडे प्रवाह वाहतो. अशा वेळेला असली की सर्किट ब्रेकरच्या
रेजिस्टन्समार्फत येणारा प्रवाह अधिक टेस्ट स्विचमार्फत येणारा प्रवाह असे न्यूट्रलमधून दोन प्रवाह वाहतात आणि ते दोन्ही प्रवाह हे प्रायमरी वाइंडिंगमधल्या प्रवाहापेक्षा जास्त असतात. मग अशा वेळेला परत चुंबकीय रेषांची या ठिकाणी वाढ होते आणि तेवढ्या चुंबकीय रेषांवरती ही जी सेकंडरी कॉईल आहे या सेकंडरी कॉईलमध्ये प्रवाह वाहून त्याच्यावर असणारी जी रिले आहे ती रिले कॉईल ऑपरेट होते आणि ट्रिपिंग मेकॅनिझम या ठिकाणी काम करतं. तर मित्रांनो, याच्यामध्ये जे त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन आहे याच्यावरती आपण थोडंसं लक्ष देऊया. आता हे स्पेसिफिकेशनमध्ये हा ELCB साधारणपणे 25 एम्पियर, 40 एम्पियर आणि 63 एम्पियरमध्ये उपलब्ध असतो. याचे हे 2 पोल किंवा 4 पोलमध्ये हा बाजारामध्ये मिळतो. ELCBचं ऑपरेटिंग व्होल्टेज साधारणपणे 240 वोल्ट आणि 415 वोल्ट 50 सायकलसाठी व्होल्टेजसाठी हा बनवलेला असतो. आता लिकेज करंट हा ELCB 30 मिली एम्पियर, 100 मिली एम्पियर आणि 300 मिली एम्पियर एवढ्या करंट कॅपॅसिटीवरती हा लिकेज करंटवरती ऑपरेट होतो. साधारणपणे याचं आयुष्य तर इलेक्ट्रिकली ऑपरेटेड हा 10,000 वेळेला ऑपरेट होऊ शकतो आणि मेकॅनिकली हा 10 ते 20,000 वेळेला ऑपरेट होऊ शकतो, एवढं त्याचं आयुष्यमान आहे. आता याची ट्रिपिंग वेळ साधारणपणे 30 मिली सेकंदपेक्षाही कमी, इतक्या कमी वेळात हा सर्किटला ट्रिप करतो. त्यामुळेच कोणत्याही सर्किटमध्ये किंवा हाऊस वायरिंगमध्ये आपण ELCB हा वापरणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद.